हा व्हिडिओ करून तू टाकला पाहिजे सो गाईज इथं कॅश लागेल, आमच्याकडे कॅश नाही आहे, आता कॅशची अरेंज करायला लागेल, पण आता ऑनलाईन पेमेंट करायला लागेल कारण इथं सगळेजण आहेत ना कॅशसाठी थांबलेत. सो कॅशची अरेंजमेंट झाल्यानंतर आम्ही मध्ये जाऊयात, तिकीट वगैरे घेऊया. तर काकाने आपल्याला एंट्री दिलेली आहे. सो आपण निघालो आहे आता मध्यभागी आणि बघू शकता मध्ये गेल्यानंतर कसं दगडी बांधकाम आहे सगळं. फायनली गडावरती आल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी इथं अनुभवायला भेटतात. तर हे बघू शकता आपण शिवकालीन टकामक टोक याला म्हणलं जातं. तर आपल्याला इथून उंचावून हे दिसत आहे, बघू शकता आपण कसलं उंच आलंय, म्हणजे एवढं उंचावर आल्यानंतर बघू शकता की बाबा आपण किती अंतर कव्हर केलेलं आहे हे आपल्याला इथून दिसून येत आहे. आणि आपण पुढे बघू तर काय दिसत आहे, तर आपण बघा गाय एंटर केल्यानंतर आपल्याला गाय दिसली. गोमातेचं दर्शन आपण करूयात. आणि मला प्रश्न पडला ही गाय इथं वर कसं आली. आणि इथेच कडला शिरकाई देवीचा संदर्भ, रायगडाची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमात प्रारंभीपूर्वी श्री शिरकाई देवीची विविधता पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही अबाधित आहे. गडदेवता म्हणून पेशवेकालीन दप्तरामधील देखील शिरकाई देवीची नोंद आहे. कुठं एवढं फिरून जाऊत ना मग चला. तर फायनली गाईज आपण खूप उंचावर आलेलो आहे आणि फायनली आपण किल्ल्यावर आलेलो आहे, पोहोचलेलो आहे. आणि आता आपण वरल्या सगळ्या गोष्टी जी वैशिष्ट्य आहे ह्या किल्ल्याचं त्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहेत. आणि सोबत राहावा, बघू तर आपण काय काय आहे विशिष्ट नवीन, काय नाही नवीन नवीन गोष्टी आपण पाहूयात. तर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लगेच एक तलाव लागू शकते. इथं बघू शकता पाणी, ह्याचं तलावाचं पाणी खाली पण आलेलं दिसून येत होतं. ह्याला हत्ती तलाव असे म्हणलं जातं. तर पुढे बघू तर आपण काय काय आहेत. आणि थोडंसं इथं वातावरण बघू शकता खूप छान होतं, म्हणजे ऊन पण भरपूर लागत होतं. सो पाठीमागे बघू शकता माझ्या कसं आहे एंट्री झालेली आहे. एंट्री झाल्यानंतर असा एंट्रन्स इथं दिसूला भेटतो आपल्याला आणि याच्या पुढे पण असं भरपूर यूज आहेत. तर आपण पुढे जाऊयात आणि अजून दुसरं काही अनुभवत आहे ते का बघूत आहे. तर किल्ल्यावर आल्यानंतर आपण बघू शकतो की एक मोकळी जागा आपल्याला दिसली. तर त्या मोकळ्या जागेला आपण होळीचा माळ असं म्हणले जाते. आणि अगोदरच्या काळामध्ये इथेच होळी पेटवत असत आणि ह्या पेटत्या होळीमध्ये महाराज एक नारळ टाकत होते आणि जो कोणी तो मावळा नारळ आणून काढून देईल त्याला महाराज बक्षीस सुद्धा देत असत. जय महादेव. होळीचा माळ पाहिल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर नगरखाना आपल्यास पाहावयास भेटतो. आणि नगरखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या काळी इथेच नगारे आणि सनई चौघडा वाजवले जात असत. आणि तुम्ही जर हे बघितलं तर तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया सारखं दिसत असेल. कारण महाराजांनी जेव्हा किल्ल्यावर हे बांधकाम केले त्यानंतर ब्रिटिश लोकांनी ते पाहिलं आणि तसंच तिकडं स्ट्रक्चर उभं केलं. आणि आता बघू शकता की त्याचं रचना स्ट्रक्चर आणि त्यांचं भक्कम बांधकाम कसं किती, म्हणजे अगोदरचे इंजिनियर किती म्हणजे भारीच बनवत असत. सो फायनली आपण एंट्री केलेली आहे आणि एंट्री नंतर बघू शकता हे सगळा ग्रुप किती छान आहे. आणि फायनली आपण पोहोचलो आहे राजदरबारामध्ये. 350 वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता तो याच ठिकाणी घडून आला होता. पूर्वी महाराजांचं याच ठिकाणी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो. तर असे 32 मनाचं महाराजांचं सिंहासन याच ठिकाणी होतं. अक्षरशः खरा मावळा मी आत्ता पाहिला आहे. कारण ॲक्च्युली
जो सिक्युरिटी गार्ड होता तो जो आहे ना फोटो काढताना महाराजाकडे पाठ केलेला एक व्यक्ती होता. सो त्याला म्हणलं की महाराजाकडे पाठ करू नका. मतलब यार काय मतलब खरा मावळा म्हणजे मला त्याच्यामध्ये दिसला असं माझं वैयक्तिक मत आहे. सो प्राऊड वाटलं अशी सिक्युरिटी यार. हा इथं राहत होतं. कसं तोडलं इथं सगळं अरे वरून हे होतं. ह्याचा एक फोटो कापडाचं ना, कापडाचं आणि लाकडाचं. ह्याचा एक फोटो. कापडाचं कौल होतं. तर आता आपण जे पाहत आहे ते सर्व ब्रिटिश लोकांनी हे नष्ट केलं होतं, कारण आपले महाराज शरण गेले नव्हते आणि शरण न गेल्यामुळे त्यांनी तहसमहस करायला सुरुवात केली आणि यामध्ये आपल्या रायगडावर एक आग लावली होती. असं म्हणतात की ते आग सलग काहीतरी 1-1.5 महिना चालत होती, म्हणून त्यामुळे हे नष्ट झालं असावे कदाचित. आता आपण जे पाहत आहे ते आहे महाराजांचा राहता राजवाडा. किती छान. लय पळती पुढे. आणि तुम्ही एक माझी रील्स बघितला असाल, शॉर्ट्स फीडमध्ये आली असेल तुम्हाला, सांगणारे रायगडा माझा राजा कसा होता. हे असं जे वाक्य होतं ना ते कदाचित मला पण असं जोरात म्हणू वाटत होतं, कारण स्वतः महाराज ह्या रायगडावरती एवढं भव्य दिव्य असं बांधकाम वगैरे त्यांच्या काळामध्ये केलेत आणि ह्याच आपण म्हणजे किल्ल्यावरती आपण म्हणजे अनुभव घेत आहेत. म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा मला अनुभव छान वाटत होतं. इथं लातूरची पब्लिक भेटलेली आहे आपली. तर हाय या देशी केंद्रची आहे ती. सो संकेत पाटील ब्लॉग्स यूट्यूब चॅनल देशी केंद्र सबस्क्राईब लाईक केअर. गाईज ह्यांच्यासाठी काहीतरी करायला लागते यार. खूप उन्हामध्ये बसतात ते, यांच्यावर थोडंसं काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे. असं काय मी एवढा पण मोठा नाही की मी काहीतरी सांगेन तुम्हाला, बट मला ते वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगते. ॲज तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या नियोजनानुसार करू शकता, असं काही नाही आहे. सो इकडे हे बघू शकता. तर समोर आल्यानंतर आपण पाहू शकता का शिवकाळातील बाजारपेठ. आणि या बाजारपेठाची लांबीचा विचार केला तर 800 फूट आहे, रुंदीचा विचार केला तर 40 फूट आहे. अशी टोटल 22 इकडल्या साईडला आणि 22 इकडल्या साईडला अशी 44 दुकाने आपल्याला इथे पाहायला भेटतात. आणि ह्या ठिकाणी घोड्यावर व्यापार करत असले तर याच बाजारपेठेच्या मधून एक मार्ग जातो, तो सरळ जगदीश्वरी मंदिराकडे जातो. आणि चला मग आपण जगदीश्वरी महादेवाचं मंदिराचे दर्शन करूया आणि भेटूया. चला पुढे. तर गाईज अशी व्यवस्था बी झाली तरी खूप झाली, कारण तिथं पूर्ण उन्हामध्ये लोक बसले आहेत. सो पुढला आपण कवर करूया. तर इसको हम रखेंगे जेब के अंदर. तर चलून मला लागलेली आहे भूक आणि सो बिस्किट माझ्यापर्यंत आले नव्हतं. सो आता दुसरा बिस्किट पुढं खाणार आहे. सो क्रॅक जॅक प्रमोशन करतो, ब्रँड ॲम्बॅसिडर क्रॅक जॅकवाले. सॉरी मारीगोल्ड आहे. आणि इकडं माझे बघू शकतो. वाव पुढे यूट्यूबर. आता जे आपण जे पाहत आहात समोर ते आहे जगदीश्वराचे मंदिर. जरी त्याचे मस्जिद सारखे निर्माण केले असेल पण ते आहे महादेवाचे मंदिर. तर आपण आलेलं आहे मंदिरामध्ये. हे मंदिर आहे. आता इथं मंदिरामध्ये आपण पाया पडूयात. इथं पण घोषणा रांग वगैरे आहे, तर आपण बाहेरूनच पाया पडूयात अँड देन जाऊयात. हे बघू शकता रांग, इथं रांग लागलेली आहे. हे बघू म्हणजे ओपी आहे, सगळे रांगेमध्ये थांबलेले आहेत. सो आपल्याला भरपूर डिस्टन्स कवर करायचं. सो आपण विदाउट रांगेनं जाणार आहेत बाहेर.
सो रांग खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दर्शनाला वेळ होईल. सो मी लांबून दर्शन घेतले. माझे टीममेट काय करतील बघूता. टीममेट्सवर डिपेंड आहे आणि त्यांच्यानुसार आपण बघूयात. मी बाहेरच थांबतो आता. सर्वजण इथे पाया पडत आहेत. मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला महाराजांची समाधी पाहावयास भेटते. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देण्यास मनाई आहे. तर हा आहे वाघ्या कुत्रा, महाराजांचा अत्यंत जवळचा प्राणी. आणि हा वाघ्या जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा चितेमध्ये हा उडी मारला होता असे म्हणले जाते. त्यामुळे इथे वाघ्या कुत्र्याची मूर्ती पण महाराजांच्या समाधीजवळच त्याची पण समाधी आहे. माझ्या बघू शकता मागे किती ढगाळ वातावरण आहे. पूर्ण चारोवर कोहराही कोहरा. उंच हवेवर आहेत आपण आणि मागचं दृश्य एकदम बेधुंद करणार आहे. तर फायनली गाईज आपण चालले आता कड्यावरती. आणि कड्यावर म्हणजे त्याचा पण इतिहास तुम्हाला सांगेन मी. तुम्हाला व्हिडिओ दाखवीन प्लस त्याला एक्सप्लेन पण करेल. तर त्याचा इतिहास असा आहे. तर चला मग दाखवतो मी तुम्हाला. तर हे आहे टकमक टोक, रायगडाचे टोक टकमक टोक. आणि यालाच कडेलोट असे पण म्हणलं जात होतं. आणि ह्याच ठिकाणी जर कुणी लबाडी चोरी फितोरी केली असेल तर या ठिकाणी फेकून देत होते आणि लुटून देत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाला पण लुटून दिले नाहीत. पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकाला पण सोडले नव्हते. आणि बघू शकता की पायवाट पण आहे. आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला तिथून उतरता पण येऊ शकते. आणि बघू शकता आपण किती उंचावर आहे. जर इथून जर फेकून दिला तर काहीच उरत नाही कैद्याचं. सो फायनली आपण आलेलं आहे किल्ल्याच्या खाली. आणि बघू शकता आल्या आल्या मी घेतलं मारुतीचं दर्शन. जय हनुमान, जय बजरंगबली, जय श्रीराम. सो आणि आपण आता एक्झिटला जात आहेत. सो आता आपण पूर्ण किल्ल्याच्या खाली आलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसं तुम्हाला रायगडाची म्हणजे व्ह्यूज दिसले, दृश्य कसे दिसले, तर बघू शकता असे वरून रोपवे येत आहेत. आम्ही फुल म्हणजे एक्सप्लोर केलं आहे. जर तुम्हाला रायगड खरंच एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्ही काय करा, पायऱ्यानेच जावा, रोपवेचा यूज करू नका. मी तुम्हाला सांगेन की रोपवेचा यूज केल्यानंतर तुम्हाला तेवढा रायगड अनुभवता येणार नाही. तुम्ही पायऱ्याने जावा. 1500 ते 2000 पायऱ्या आहेत. तर तेवढं जाऊन फिरा, स्वतः पायाने चढा, तेव्हा कुठं तुम्हाला अनुभव येता येईल. आणि आता पार्ट 5 येईल जो की राहील श्रीवर्धन बीचचा. सो त्या व्लॉगमध्ये आपण भेटूया. आणि जय शिवराय.